तेव्हा सांगत नव्हतो. याचं प्रोसिडिंग काय का आपल्याकडे, कारण अध्यक्ष मी असल्यामुळे मला त्याचं प्रोसिडिंग आहे माझ्याकडे. मंजूर कुणाच्या ह्याच्यात झालंय काय झालंय सगळं. आपल्याला फक्त काय ती नाकातल्या नाकात बोलता येत नाही, शुद्ध बोलता येत नाही, गप्पा हाणता येत नाही. लोकांना वाटतं ही गावरान कुठचा दिसते नुसतंच, पण जे आहे ती स्पष्ट आहे. ती सारखं मला इकासावर बोला इकासावर बोला म्हणून म्हणलं आधी इकास करू, म्हणलं पुन्हा बाकीचं केलंय ती तरी सांगू. आता मला आपल्याला सांगायचंय की कैलास दादा आमदार आहेत या तालुक्याचे, मी खासदार आहे. आपल्या माहितीसाठी मोहाचं फक्त मी वाचून दाखवतोय. ग्रामपंचायत मिळकत नंबर 1436 मध्ये सभागृह बांधणं 7 लाख रुपये 21-22. रघुनाथ वीर ते बाबासाहेब मडके यांच्या शेतापर्यंत सार्वजनिक रस्ता करणं 3 लाख रुपये 21-22. बाळासाहेब मडके ते बळीराम वीर यांच्या शेतापर्यंत सार्वजनिक रस्ता करणं 3 लाख रुपये 21-22. मांडवा रस्ता ते मनसूर पठाण यांचे शेत ते जुना दैफळ रस्त्यापर्यंत सार्वजनिक रस्ता करणं 10 लाख रुपये 23-24. जिल्हा परिषद वर्ग खोली बांधकाम दुरुस्ती जिल्हा परिषद उर्दू शाळेस वर्ग खोली बांधकाम करणं 12,75,000 23-24. ही मोहायचं आहे बरं का. धनगरवाडा रस्ता 10 लाख रुपये 21-22. पारधी वस्ती रस्ता क्रमांक 3 लाख रुपये 20-21. त्याचबरोबर 30 टोपणमधनं मोहा ते नागजरवाडी ग्रामीण रस्ता 114 30 लाख रुपये 23-24. कोल्हापूर पद्धतीचा बंधारा क्रमांक 4 दुरुस्ती 6,59,000 रुपये 21-22. त्याचबरोबर BSNL टेलिफोन DTC DP BSNL चा बसवणं ही 21-22 जवळपास 1,96,560. अतिरिक्त जुरी DTC 63 चा 3,64,269. ऍडिशनल DP अभंगी वस्ती 2,83,879 21-22. आरोग्य केंद्रात संरक्षण भिंत बांधणी 10 लाख रुपये 23-24. जिल्हा परिषद उर्दू शाळा वर्ग खोली बांधकाम 12,75,000. गावांतर्गत नाली बांधकाम 5 लाख रुपये. आनंदनगर मध्ये सिमेंट रस्ता व भूमिगत नाली करणे 5 लाख रुपये. साठेनगर मध्ये सिमेंट रस्ता व भूमिगत नाली करणे 5 लाख रुपये. 1,40,53,708 रुपये फक्त एकट्या मोह्याला दिले. तर आणि शिफारशीनं माझ्या कैलास दादाच्या आणि आमच्या स्थानिक विकास निधीमध्ये युद्धार घ्यायचं राहिलं बघा 7.5 लाख रुपये. ही फक्त मोह्याचं आहे. आता मी सगळी कामं वाचून दाखवत नाही. नागजरवाडीला 72 लाख रुपये दिलेत. कुणाला पाहिजे असं तरी यादी माझ्याकडे आहे, कामाच्या नावासहित दिलेल्या कामासहित, पण मी वेळ घालवत नाही. बर्माची वाडी 2,40,01,110 रुपये. शिंगोली 63,42,103 रुपये. वाघोली 55,09,191 रुपये. हळदगाव 43 लाख रुपये. गौर 1,12,41,022 रुपये. दैफळ 1,33,52,014 रुपये. वाचून दाखवायचं सगळं. मतेखान देवस्थानात सभा मंडप 9 लाख रुपये. ही फक्त ही 20-21च्या पुढचं आहे, आधीच नाही. 20-21च्या पुढचं. जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाला सार्वजनिक शौचालय बांधणं 22-23 5 लाख रुपये. गावांतर्गत रस्ते करणं जनसुविधेच्या अंतर्गत कैलासदाच्या शिफारशीनं 5 लाख रुपये 20-21. तसाच दुसरा रस्ता आहे अजून 5 लाख रुपये. तीर्थक्षेत्र विकास खंडोबा देवस्थान मंदिर भक्त निवास बांधणे 11,50,000 22-23. गावांतर्गत रस्ता व नाली बांधकाम करणे 5 लाख रुपये 23-24. गावांतर्गत रस्ता परत 5 लाख रुपये 23-24. तांडा वस्ती वडर वस्ती विद्युतीकरण 3 लाख रुपये 20-21. प्रवीण पाटील ते धर्मराज पाटील रस्ता 3 लाख रुपये. मोहा रस्ता ते चौक रस्ता 2 लाख रुपये. मोहा रस्ता ते दिलीप कदम रस्ता 2 लाख रुपये. कोल्हापूर प्रदेशचा बंधारा क्रमांक 1 दुरुस्ती पडदी बांधकामासह 5,39,000. कोल्हापूर पद्धतीचा बंधारा क्रमांक 3 दुरुस्ती पडदी बांधकामसह 3,34,000. कोल्हापूर पद्धती बंधारा क्रमांक 2 दुरुस्ती 5 लाख रुपये. ऍडिशनल DP हावडी DP 4,29,014 रुपये. मातोश्री पाणंद रस्ता मोसोबा वाट मोहा रस्ता ते काकडे वस्ती रस्ता 24 लाख रुपये. गौर रस्ता ते जैन वस्ती शिव रस्ता 24 लाख रुपये. आणि गावांतर्गत पेवर ब्लॉक 5 लाख रुपये. आरोग्य उपकेंद्राची दुरुस्ती 5 लाख रुपये. 1,33,52,014 रुपये.
अरे होय रे बाबा, जी मंजूर आहेत ती सांगायला. बाबळगावला 57,25,000, बोश्याला 46 लाख, सातेफळला 82 लाख. माझ्याकडे यादी आहे बघा, सगळी नाव असे तुम्हाला वाटेल नाही तर शुद्ध बोलायला नाकात त्या नाकात बोलायला. सौंदाना 32,29,326 रुपये. एरंडगाव 12,29,188 रुपये. आणि शेलगाव जहागिरी 77,77,500 रुपये. तेव्हा ही याद्या सगळ्या आहेत बाबांनो. तुम्हाला वाटायला आम्ही नुसते जाकंट आम्हीवरच जख मारली काय की निवडून आलो म्हणून. ही यादी आहे, तुम्हाला बघायची असली तर जाहीर सांगतो. पण काय होतं म्हणजे हे आपलं काम करणं कर्तव्य आहे. आम्ही कधी सांगायच्या भानगडीत पडला नाव, बोलायच्या भानगडीत पडला नाव. आपलं यायचं, आपली बाजू सांगायची, जायचं निघून. हे म्हणते पाटील कुटुंबावर टीका करू नका. दरिद्र्यानं तुम्ही स्वतः तर मग टीका करू कोणावर? तुम्ही लय चांगला असतं तर तुमचं उदा उदा केलं असतं. विलासराव देशमुख साहेबासारखं नाव घेतलं असतं ना, चांगलं असतं तर काय मला नका वाटायला का? मला बोलता आलं असतं का? आता विलासराव साहेबांवर बोलता येते का सांगा तुम्ही मला. लातूर मधल्या माणसाला विचारा, बोलता येते? काम केल्यावर बोलताच येत नाही ना. तुम्ही गरज भरलंय. आणि मी उदाहरण असंही सांगितलं, मी असंच मोगम सांगितलं का हवेत गोळीबार जी आहे ती सांगितली. तुमचा खासदार लोकसभेत बसला, विरोधी पक्षाचा खासदार आहे. जंगली रमी आप माहिती आहे का? कुणी कुणी पैसे हरले. सगळी गिरायक आहे तर 2 लाख 4 लाखाची मला माहिती आहे. इथं नाही बोलली तरी सांगतो. प्रपंच बसले, देशोधडीला लागलेत बरेच प्रपंच. इथल्या कावलदारा बावीचं उदाहरण आहे. जीसीबीच्या ड्रायव्हरनं ह्या जंगली रमी ॲपच्या नादात तुम्ही म्हणता जंगली रमी पे आओ ना या काय महाराज, आओ ना महाराज. ती एक बाई एक डगरी ऍडव्हर्टाइज करायची, मैंने जंगली रमी पे 2 करोड़ रुपए जीते, तुम भी और तुम्हारा काटा निकाल के ले लो. गेली बोंबली ती. त्या जीसीबीच्या चालकानं त्या जंगली रमीच्या नादी लागून सगळी इस्टेट टिकली तरी सावकाराची भरती होईना. शेवटी स्वतःची गरोदर पत्नी 3 वर्षाचं लेकरू 20 देऊन मारलं ह्या माणसानं. आणि स्वतः गळपास लावून आत्महत्या करून अख्खं कुटुंब संपलंय. कावलदारा बावी माहिती आहे का तुम्हाला तिथला विषय? हीच विषय मी लोकसभेत घेऊन गेलो. अश्विनी वैष्णव आपले माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत, त्यांना मी दाखवलं. म्हणलं ही फक्त एक उदाहरण आहे. म्हणलं असं उदाहरण प्रत्येक गावात आहे, माहित नाही. लोक म्हणते आत्महत्या केली, कशाने केली माहित नाही. अनेक उदाहरण आहेत गावात. म्हणलं साहेब ह्याच्यावर जर नाही बंदी आली तर ग्रामीण भागातलं कोण वाचल का नाही सांगता येत नाही. म्हणलं अख्खे कुटुंब संपायले म्हणलं ह्याच्या नादात. ही बंद करा. लोकसभेत मागणी केली आणि मला अभिमान आहे की लोकसभेत मागणी केल्याच्या नंतर 4च दिवसात केंद्र सरकारनं ह्याच्यावर बंदी आणणारा कायदा आणला, मंजूर झाला. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली. ऑनलाईन जंगली रमी ॲप बंद झालं. ही काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकर विरोधी पक्षात असताना केलं. मला विकास करायला कुठं पालतं पडावं लागलं नाही. कमळाबाईच्या मुंग्यात आपल्यात धमक असेल, आपल्याला ज्ञान असेल, आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव असेल तर आपण करू शकतो. काय आणलं हे? मंत्री माणिकराव कुकाटीनं अर्चनताई सुद्धा रम्मी खेळताना बघितलं का? तर काय करायचं आपल्याला बघून येईल. त्यांना परवडतंय, आपल्याला परवडतंय का? रे त्यांना परवडतंय. तुम्हाला सांगितलं 90 कोटी रुपये कुणाच्या घरात येते सांगा की वर्षाला. त्यांना परवडतंय. त्यांनी किती बी खेळलं तर अडचण आपल्याला, म्हणून बंदी आणली. मोठ्यासाठी नव्हतं, त्यांनी खेळावं अजून कुठं वेगळ्या मार्गाने आपल्याला. ही गरिबासाठी हे केलंय. आणि म्हणून बांधवानो ह्या सगळ्या बाबीचा विचार करून मी तुम्हाला आता आवाहन करायला आलोय की आमच्याकडे कमी काही नाही. आम्ही काम केलं त्याला बी नव्हते. आता आमच्याकडे 10 कारखाने 20 संस्था नाही. 24 तास वेळ कुणासाठी आहे? मी असेल कायला जाता असेल 24 तास तुमच्यासाठी. 4 गायी सांभाळणाऱ्या माणसाकडे बी आमचा नंबर आहे. गाय आजारी पडली की आम्हाला फोन लावताय. डॉक्टर तपाशी नाही, मी लावून देतो डॉक्टरला. ही म्हणते की काय खासदाराचं काम आहे का? बीपी जळाला, बेण्याची लागवड चालू असते, बियाणं आणून हातरलेला असते वावरात, रोजगाराचा रोजगार बुडालेला असते.
शेतकऱ्याकडे नंबर आहे, फोन लावताय, डीपी बदलून दिला. हिमतीत खासदाराचं काम आहे का? आता तुमच्या शेतात बियाण्याची लागवड चालू असेल तर तुम्हाला कळलं डीपी जायला काय दुखतंय ती. ज्याच्या शेतातच येड्या बाबा येते त्याला काय सांगावं काय होतंय. त्याला कांदा ऊस लावावं लागतंय तेव्हा कळतंय. आमची भगिनी एखादी जर इष्टीत बसायला गेली जागा नसती तरी फोन करते. विश्वास आहे त्याला आणि वेळ दिला. वर्ग खोल्या जिल्ह्यातल्या बांधणं गरजेचं आहे. विद्यार्थी उघड्यावर बसतील शाळेत. त्या 500 वर्ग खोल्या आपली जिल्हा परिषद आली तर माझा शब्द आहे पहिल्या वर्षात आपण ह्या 500 वर्ग खोल्या पूर्ण जिल्हा परिषदच्या शाळेच्या बाजू काढू. का नाही जिल्हा परिषद? सेमी इंग्रजी शिकवलं जायचं जिल्हा परिषदच्या शाळेत, बंद केलंय. आपली जिल्हा परिषदची सत्ता आली तर पूर्वरत आपण सेमी इंग्रजी चालू करणार. ह्याच्यासाठी जिल्हा परिषद पाहिजे. शेतकऱ्याला तुमची गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आहे, पण शेतमजुराला कुठलीच योजना, त्याचा अपघात झाला त्याच्यात मृत्युमुखी पडला तर त्याला विम्याची रक्कम मिळत. त्याच्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून भाई उद्धवराव दादांच्या नावानं शेतमजूर अपघात विमा योजना आपल्याला आणायची, जेणेकरून त्याला मदत करायची. जिल्हा परिषद ह्याच्यासाठी पाहिजे. महिला बचत गटांना कर्ज पुरवठा असेल, त्यांचं सशक्तीकरण असेल, त्यांना बचत गटाच्या माध्यमातून मार्केटिंग चेन उपलब्ध करून देणं असेल, त्याच्यासाठी जिल्हा परिषद आणायची बांधवान. सगळ्या आरोग्य व्यवस्था आहे, पण CHO PSC मध्ये सगळे डॉक्टर बसतात का 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत? त्याला शिस्त लावायची. दळणवळणाची रस्त्याची अवस्था बघतो तुम्ही, जिल्हा परिषदच्या रस्त्याची अवस्था किती दरिद्री दलभद्री आहे. ती नीट करायची म्हणून जिल्हा परिषद आणायची. ही कामं करायचं, ते एकदा बदल तरी करून दाखवाय ना. द्या ना संधी. उद्या ना गरीबाच्या घरचा एखादा लेकरू बघू ना काय करता येते. ह्यांना तर देऊन बघितलं की कसल्या गुणाच्या आहेत ती 45 वर्ष. बघा तरी. बांधवांनो विनंती आहे माझी. आणि सरकार तर इतकं दरिद्री आहे. तुमची खरं शेतकऱ्याची निश्चिती झाली का नाही तेवढं विचारायचं. झाली का नाही? सोयाबीन 11,000चा आपण 8,000 निघतो. कांदा 10 रुपयाच्या आत आलाय का नाही? आणि खताचं सांगू की थांबा जरा. खताचं माहिती आहे का? 10-26 पोत 1076 होतं. आता कितक्याला आहे? 2025. हा उद्या टाळे एकदा करतोय 3,000. तू खताचं पोतच टाकलेलं नाही म्हणून टाळी वाजली तुझी. जास्त मन लावून ऐकायली की भाषा. MOP 900 रुपयाला होता, 1850 आहे. सगळ्या खताच्या किमती आम्ही वाचून वेळ घालवत नाही. तुम्ही घेता, तुम्हाला माहिती आहे किती वाढले. काय काय तर निघायचं राहिला नेमकं सांगा की. का बाईवर बहिनो राहिलाय काय? बरं आमच्यासारखी माणसं ठेवायची का नाही ही बी सांगा आम्हाला. आम्हाला सांगा उद्या पैसे लागते बनवता ना काय. तिकडे काम करा नाही तर न करू, फक्त निवडणूक लागली की पैशाची व्यवस्था करा. ती सोपं आहे का? ही सोपं आहे? ही झटणं सोपं आहे काय? आता काही माणसं काय नाहीत करीत सध्या, नुसतं पैसे वाटपाचं काम चालू आहे. आम्ही काल सकाळी 7ला मी वाशी तालुक्यातल्या 22 पासून सभा सुरुवात केली. शेवटची सभा भूम तालुक्यातल्या मानकेश्वर मध्ये घेतली. काल दिवसाच्या 12 सभा घेतल्यात मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत. पाऊण तास बोललो प्रत्येक ठिकाणी. हीच वस्तुस्थिती. बाकीची नुसती पैसे वाटायचे त्यात काय दुसरं करीत नाही. काय गरज आहे? पैसे असल्यावर कष्ट घ्यायची काय गरज आहे? पैसे असल्यावर तुमच्यासाठी काम करायची काय गरज आहे? आणि जी पैसे देऊन तुम्हाला निवडून येईल ती तुमच्यासाठी काम करील. माझं तुम्हाला आव्हान आहे, पैशाच्या ताकदीवर पैसे देऊन जर कोण मत घेऊ पाहत असेल तर त्याच्या विरोधात मतदान करणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही वाचवणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवणं. तुम्ही ठरवायचं निर्णय काय घ्यायचा. आणि बांधवांनो, मी भाषण कुणावर तर टीका करायची म्हणून मी वस्तुस्थितीनुरूप भाषण केलंय. मी कुठलंही आगंतिक वेगळं असं अजिबात सांगितलेलं नाही. जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडली. आणि माझी विनंती आहे, आमच्या 3 उमेदवाराचे चिन्ह काय आहे?
आणि मशाल चिन्हावर मतदान करताना शांततेत करा. आमचे बरेच नगरसेवक 2 मतानं 1 मतानं 4 मतानं पालती पडली. फक्त 4 1 2 काय होतंय, वयस्कर माणसं मतदानाला गेली का त्यांना थोडं चाचरलेलं होते. आणि त्याच्यातून जर मतदानाचा केंद्राध्यक्ष म्हणला मामा वरच्यातलं एक मारा खालच्यातलं एक मारा, हे वरच्या कडाला एक दणका खालच्या नोटाला एक दणका, गडी बाहेर. करू नका ना तसं. शांततेत जावा. जिल्हा परिषद भागातल्या जनतेची जाण आहे. ज्या माणसाला ग्रामीण भागामध्ये पंचायत राजचं ग्रामपंचायत कशी काम करते ह्याचं ज्ञान मिळतं. आणि मग ते नेतृत्व हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी ह्या पंचायत राजच्या माध्यमातून पुढे येत आहे, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या दृष्टीनं फार महत्वाची. आणि म्हणून मी आपल्याला अगदी प्रामाणिकपणे सांगतो की ही निवडणूक फक्त कार्यकर्त्यानं लढवावी, सर्वसामान्य कार्यकर्त्यानंच लढवावी असा माझा स्वतःचा आग्रह आहे. कारण मी झालं की माझी बायको झालं की माझं पोरग झालं की त्या पोराचं पोरग. मी राजकारण फक्त एका घराची मक्तेदारी असू नये, ती सर्वसमावेशक असावं. सर्वसामान्य माणसं त्याच्यात यावी, सर्वसामान्य नेतृत्व पुढे यावं, ही माझी भावना आहे. आणि ह्याच भावनेतून मी आजपर्यंत राजकारण करत आलोय. मी घराणेशाहीबद्दल बोललो तसा वागलोय मी. मला आपल्याला अगदी प्रामाणिकपणे सांगायचं की 2007 ला ज्यावेळेस मी वयाच्या अवघ्या 24 वर्षाचा होतो, त्यावेळेस डोकीला गोदावरीताई केंद्रे यांना जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदावर बसवायचं काम तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी त्या ठिकाणी वयाच्या 24 वर्षी केलं. 2007 पासून ते 2026 पर्यंत आपल्याला आठवत असेल, माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीनं एकही जिल्हा परिषदची निवडणूक 2007 पासून ते 2026 पर्यंत एकही लढलेली नाही. आणि जी आता पुढची पाळची प्रचार करते ती त्या कुटुंबातल्या व्यक्तीनं एकही निवडणूक सोडलेली नाही. पटते का माझं? बरं, आज मी तुम्हाला ठामपणे सांगतो की जिल्हा परिषदची सत्ता 100% धाराशिव मध्ये येणार, म्हणजे येणार, महाविकास आघाडीचे येणार आहे. लिहून घ्या. मी पूर्ण जिल्ह्यात फिरतोय, उमरगा लोहारापर्यंत गेलो. काल मी दिवसभर भूम परांडा वाशीत होतो. अतिशय चांगला आणि सकारात्मक वातावरण सर्वसामान्य माणसामध्ये आहे. येणार आहे जिल्हा परिषद. आणि आज ह्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की जिल्हा परिषदची होणारी अध्यक्ष ही सर्वसामान्य आमची बहीण त्या ठिकाणी त्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षाच्या खुर्चीत बसणार आहे. मग ती कदाचित आपल्या रुपाली बालाजी नागटिळक सुद्धा असू शकतात. आमच्याकडे ठरलेलं नाही, कारण माझी बायको मला भाकर घालून 2 लेकर सांभाळून आनंदात आहे. अशी बायको मिळायला नशीब लागतंय. काय घरात जर म्हणलं एखादं जिल्हा परिषदेचं तिकीट असेल तर भाकर, नाही तर नाही म्हणल्यावर काय कामच मिटलं की त्याचं काय खरं आहे काय? आपण नशिबानच म्हणायचं मी असेल आमदार कैलास पाटील साहेब असते. आमच्यासारखं नशीब फार लोकांच्या नशिबात नसतंय. पण मी जसं म्हणतोय की आमची सत्ता आल्याच्या नंतर सर्वसामान्य कुटुंबातली महिलाच जिल्हा परिषदचे अध्यक्ष होईल. ह्याच पद्धतीनं जी पुढची लोक त्या ठिकाणी निवडणूक लढवायला लागले, त्यांची जर सत्ता आली जिल्हा परिषदला तर अध्यक्ष कोण होणार आहे? बघा कशी म्हणतील. पाठ आहे अर्चनाताई पाटील. का हो इतकी सत्तेची हाव का? ज्याच्या घरात 45 वर्ष महाराष्ट्र राज्याचं कॅबिनेट मंत्री पद होतं, ज्याच्या घरात आमदारकी होती, खासदारकी होती, भरभरून तुम्हाला जिल्ह्यानं दिलं, तरी सुद्धा जिल्हा परिषदच्या निवडणुकीत सुद्धा तुम्हाला त्या पदाची हाव का? हा साधा प्रश्न माझा सर्वसामान्य माणसाला इथं विचारायचा आहे. का? ही कोण ज्याला चालता येत नाही त्याला इलेक्ट्रिक सायकल 3 चाकी, ह्या गोष्टी अपंग बांधवाला वाटप करायचं काम ही संस्था 1976 पासून करते. 76 पासून 19 पर्यंत जेवढे खासदार झाले, मी जबाबदारीनं बोलतोय, एकाही खासदारानं ही योजना आपल्या जिल्ह्यात राबवली नाही. मी पाहिला आहे
की आपण ती राबवली आणि 7 कोटी रुपयाचं साहित्य आपल्या अपंग बांधवाला मोफत द्यायचं काम आपण त्याच्या माध्यमातून केलं. टिंबुर्णीपासून लातूरला येताना कसं वाटतं होतं आधी जुनं? अर्गच होती माणूस खड्यात पुरायला इतकी. तर मला माहिती आहे की खड्यात आपल्याला की तुम्ही आमचा उद्धार करीत होता, मायला खासदार कुठं आहे की. त्या रस्त्याचं गडकरी साहेब तर म्हणले भूत सुद्धा कमी मागे लागत असेल म्हणले माणसाच्या. मी कायम त्याचा पाठपुरावा केला, त्याचे प्रश्न उपस्थित केले. मी लोकसभेत बोललेलो तुम्ही बघितलंय. मला अभिमान आहे गडकरी साहेबांना त्याचं चौपदरीकरण मंजूर केलं, काम चालू झालंय. 1.5 वर्षाची मुदत आहे, 6 महिने तिकडून काम होत आलंय. 1 वर्षात तुम्हाला टिंबुर्णी पासून लातूर पर्यंत जायला चौपदरी होते रस्ता. ही काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकर विरोधात असताना केलं. नशीब तिकडं नारळ फोडायला गेलं नाही. एवढंच नाही, आपल्याकडं लाईटची अडचण. सबस्टेशन व्होल्टेज मिळत नाही, लाईट सारखी ड्रॉप होती. कधी ही फाटा चालवावं लागतंय, कधी ती फाटा चालवावं लागतंय. ही परिस्थिती आपल्याकडे आहे. ह्याच्यावर RDSS नावाची केंद्र सरकारची योजना आहे, ज्याचा अध्यक्ष 2021 ला खासदार झाला. त्याच्या माध्यमातून आपल्या कळंब तालुक्यातलं मी फक्त वाचून दाखवतोय. पाडोळीला नायगाव इथं एक नवीन सबस्टेशन, इटकूरला खोनल्या इथं नवीन सबस्टेशन, येरमाळ्याला चोराखळी वडगाव इथं नवीन सबस्टेशन, आणि कोईनपूरला जवळा आणि पिंपळगाव डोळा अशी 5 नवीन सबस्टेशन आपण ह्या RDSSच्या माध्यमातून मंजूर केलेत. आणि जी जुने सबस्टेशन आहेत त्याच्यावर ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर रायगावान, लोहाटा, डोहराळा, मंगरूळ, इकसळ, वाघोली, खामसवाडी, कोईनपूर, दहीपट एवढ्या ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर बांधवानो हे सँक्शन करून ह्याची कामं चालू आहेत. गावात तुम्हाला दिसत असेल एजी फिटरचं काम वेगळं चालू आहे, गावठाण फिटरचं काम वेगळं चालू आहे, लिंक लाईनचं काम चालू आहे, सबस्टेशनचं काम चालू आहे, ऑगमेंटेशनचं काम चालू आहे. पुढच्या 6 महिन्यात ते वर्षात ही कामं झाल्यावर एकाही शेतकऱ्याला जिल्ह्यात, तालुक्यात तर सोडा, जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याला लाईटच्या बाबतीत अडचण येणार नाही. ही काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकर जे RDSSचा अध्यक्ष आहे त्याच्या माध्यमातून केलंय.